असते. आपण घाबरून जर पळालं तर त्याला वाटते ना आपल्याला घाबरले म्हणून काय करते, आपल्या मागे लागते. आपण जर जागेवर थांबलं तर त्याला घाबरून आपल्याला पळून जातो, पण आपण त्याला छेडायचं नाही. त्याच्यामुळे कुत्र्यासमोरून पळू नका, कुत्र्याला मिठी मारू नका, त्याला जवळ घेऊ नका, कुत्र्यावर बसू नका. कोणी बसते का, आहे का कोणी? हा, कुत्र्याच्या डोळ्यात जास्त वेळ बघू नका, त्याच्याकडे एकसारखं बघायचं नाही. काही महत्वाच्या गोष्टी येतात. मी माझ्या पाळीव प्राण्यांचे रेबीज पासून संरक्षण कसे करू शकतो. आपल्या घरी जर पाळीव प्राणी असेल तर त्याला रेबीज पासून त्याचं संरक्षण करायचं, त्याला लस द्यायची. तुमच्या कुत्र्यांना आणि मांजरींना 3 महिन्याच्या वयात आणि त्यानंतर दरवर्षी रेबीज विरुद्ध लसीकरण करा. तुमच्या पाळीव प्राण्यांना पौष्टिक अन्न, स्वच्छ पाणी आणि व्यायाम द्या. आवाज येते? 5वीच्या मुलांचं लक्ष नाही. ते कोण आहे? कानफडक वाजायची जोरात. कुत्र्याबद्दल बोलते, तुझ्याबद्दल बोलते का? अरे गाडो, बेसिस पण आहे का? सगळे विश्रामाचे पाहिजे, बिलकुल दुर्लक्ष येतात. काय काय सांगितले गेले, किती दिवसात चालले गेले, हे पुढे काय सांगितलं नाही. तुमच्या पाळीव प्राण्यांना पौष्टिक अन्न द्या, स्वच्छ पाणी द्या आणि त्याचा व्यायाम करून घ्या. पाळीव प्राण्यांना स्वच्छ आणि आरामदायक निवारा प्रदान करण्याचे सुनिश्चित करा. पाळीव प्राण्यांना रस्त्यावर मुक्तपणे फिरू देऊ नका. बाहेर जाताना कुत्र्याला पट्टा बांधून ठेवा. आपल्या पाळीव प्राण्याला नेहमी बांधून ठेवू नका. कधी कधी त्याला मोकळं सोडायचं आणि त्याला सोबत घेऊन फिरायचं. प्राण्यांमध्ये रेबीजचे संभाव्य लक्षणे कोणती आहेत? आपल्या प्राण्यामध्ये रेबीज जंतू आहेत का ओळखण्यासाठी सांगितलंय. खूप जास्त सुस्त किंवा त्याने एकदम आक्रमक जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये रेबीज जंतू आले. एकदम सुस्त पडला असेल किंवा एकदम आक्रमक झाला असेल, म्हणजे रागराग करत असेल, गुरगुर करत असेल तर आपण ओळखायचं. ते कधी कधी दगड, घाण किंवा लाकूड यासारख्या विचित्र गोष्टी चघळतात. त्यांच्या अंगामध्ये जर रेबीजचे जंतू जर आले तर काय करतात, कधी कधी दगडाला चघळतात, काही घाण खातात किंवा लाकूड तोंडामध्ये घेऊन चघळतात. त्यानंतर जास्त लाळ त्याच्या तोंडामध्ये येते, म्हणजे लाळ तोंडातून बाहेर गळते. असे जंतू त्याच्या शरीरात गेल्यावर घडतात. येण्याची भीती, ते एकदम उजेडामध्ये येत नाही, त्यांना अंधारामध्ये आवडते. डोळ्यावर त्यांच्या ताण पडतो. गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्यांना त्रास होतो. कळलं सर्वांना? त्यांना गिळण्यामध्ये गिळायला त्रास होतो, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. जीभ बाहेर काढून त्यांनी एकदम असं काय करतात सांगा, श्वास घेतात, मोठ्यानं श्वास घेतात. तेव्हा आपण ओळखायची यांच्या शरीरामध्ये रेबीज जंतू आलेले आहेत. काही सूचना कळाल्या का? आपण बऱ्याच वेळेस पाहतो, आम्ही त्यामुळे सांगतो 5वीच्या 6वीच्या मुलांना की कुठल्याही गल्लीतून जाताना एकटं दुखतं जायचं नाही. मोठ्या आपल्या बहीण भावासोबत जायचं, पायी जे येतात त्यांना. कारण का अचानक असे मोकाट फिरणारे जे कुत्रे असतात ते अचानक हल्ला आपल्यावर करू शकतात. करणार नाही पण काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण सावधतेनं ताबडतोब घराकडे लवकरात लवकर निघून जायला पाहिजे. एकटं दमानं गल्ली गल्लीतून फिरायचं नाही. चांगल्या मोकळ्या रस्त्यानं आपण आपल्या घराकडे जायचं. सूचना मिळाली का सर्वांना? सर्वांना सूचना मिळाली का? चावणाऱ्या प्राण्यांचं आपण काय काय करायचं कळालं का? शाबाश.